विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गठ को जनता ने शानदार समर्थन जताया, जिसका आभार पक्ष की ओर से तो किया गया है। साथ ही अजित दादा पवार के उप मुख्यमंत्री निर्वाचित होने से पार्टी कार्यकर्ताओं की खुशी का ठिकाना नहीं है, इसलिए उनका सम्मान सत्कार समारोह एक बड़े स्तर पर आयोजित किया गया। नागपुर शहर के वसंतराव देशपांडे सभागृह में आज ये भव्य स्वागत समारोह आयोजित किया गया। जसं माझ्या सिंदखेड राज्याची बुलढाण्याची सीट निघाली, तीच गोष्ट आमच्या बाबा आत्रामांची। आम्ही तिथं गडचिरोलीला गेलो होतो, स्वतःच्या घरातलीच मुलगी समोर उभी करण्याचं काम झालं। असं बऱ्याचशा मतदारसंघामध्ये घडलं, परंतु शेवटी जनतेने कौल योग्य पद्धतीनं दिला आणि त्याच्यातून इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे। परंतु इथपर्यंत थांबून आपल्याला चालणार नाही। आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये खूप चांगल्या प्रकारचं यश मिळवावं लागणार आहे आणि त्याच्याकरता मेहनत घ्यावी लागणार आहे। त्याच्यामध्ये दौरे काढावे लागतील, त्याच्याकरता त्या ठिकाणी आपल्याला शिबिरं घ्यावी लागतील, त्याच्याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यकर्त्यांचे मेळावे देखील आपल्याला घ्यावे लागतील, त्या भागातले प्रश्न देखील आपल्याला समजून घ्यावे लागतील। आज पण सोयाबीन आणि कापूस याबद्दलचा प्रश्न त्या ठिकाणी आहे। ज्या पद्धतीनं भाव मिळाला पाहिजे त्या प्रकारे भाव मिळत नाही, अशा प्रकारची भावना ही ह्याही उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये आहे आणि माझ्या धानाच्या बद्दलच्या पण शेतकऱ्यांच्या बद्दल आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, परंतु आपण काळजी करू नका। आता हे सरकार स्थिर आहे, या सरकारला कुठल्याही प्रकारे काही भीती नाहीये। फक्त चांगलं काम करणं, लोकांना रिझल्ट देणं आणि लोकांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कदापि कुठल्याही पद्धतीनं त्याला जाऊन न देणं, अशा पद्धतीचं काम आपल्याला करावं लागणार आहे। इथं इंद्रनील नाईक पण सारखा जरा घाबरायचा, माझा भाऊ माझ्या विरुद्ध उभा राहील, दादा काय होईल, यायती उभा राहील। म्हणलं काही होत नाही, काळजी करू नको। आणि जे घाबरायचे ना तेच पाऊन लाख मतांनी निवडून आले, तेच काही कळत नाही। ते आमचा सुनील शेळके तर रात्री 2:30 पर्यंत देवगिरीला प्रफुल्लबाईंना आणि सुनील तटकरेंना झोपून दिलं नाही। सुनील शेळकेने माझं असं झालं, माझं तसं झालं, पार ती तक्रार तर वरपर्यंत गेली। शेवटी आता म्हणलं आणि तेच चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचंय, आपल्या विदर्भाच्या भूमीमध्ये निर्माण करायचंय। विदर्भाच्या करता कुठेही अन्याय न होऊन देण्याचं काम हे आम्ही प्रत्येक निर्णयाच्या बाबतीमध्ये घेत राहू। याबद्दल पण आपण तीळमात्र शंका त्या ठिकाणी बाळगू नका, अशा प्रकारची विनंती मी आज आपल्याला सगळ्यांना करतो। आज विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याने हा सत्कार होत असताना त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्यामध्ये काळजी करू नका। सगळे मिळून अतिशय चांगल्या प्रकारे संघटना आपल्याला मजबूत करायची आहे। आपल्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता आपली मागे जी गेलेली आहे ती राष्ट्रीय पक्ष म्हणून पुन्हा मान्यता मिळवण्याच्या करता इतर राज्यांमध्ये देखील आपल्याला आपलं काम उभं करायचंय। इथेही राष्ट्रवादीचं ताकद वाढवण्याचं काम करायचंय। त्याकरता प्रफुल्लभाई आम्ही सगळेजण फार बारकाईनं लक्ष ठेवून आहोत, ही पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो। आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या मेळाव्याच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो। जे जे आमदार निवडून आलेले त्या सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। कारण न्यूज के लिए स्वप्निल धारगावे की रिपोर्ट। जीर्ण बीमारी का इलाज अनुभवी डॉक्टर्स की चिकित्सा और आयुर्वेद के जरिए सिर्फ और सिर्फ शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक में। मध्य नागपुर का सबसे बड़ा आयुर्वेदिक दवाइयों का शोरूम और क्लिनिक, जहां बीमारियों का होता है इलाज। शिवशंकर आयुर्वेद है जड़ी बूटियों का विशाल भंडार, जहां मौजूद है सभी प्रतिष्ठित आयुर्वेदिक कंपनियों की दवाइयां और जड़ी बूटियां, वो भी होम डिलीवरी के साथ। तो क्यों इधर उधर भटकना, सीधे आइए शिवशंकर आयुर्वेद में, बढ़ाइए अपनी रोग प्रतिकारक शक्ति और हो जाइए तंदुरुस्त। हमारा पता है योग कॉम्प्लेक्स, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9112079000 और 8605245080 पर।